नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी। एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी मोठी बैठक। मंत्रिमंडळाच्या आराखड्यावर चर्चा। एनडीएच्या नेत्यांसोबत बातचीत। भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं। बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेणार। सध्याचं काम सुरूच ठेवा। राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा सल्ला। मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय। शिवसेनेकडून 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता। दिल्लीत आज काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठका। लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीवर प्रामुख्याने चर्चा होणार। मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही। मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण। तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी। एनडीएच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी नड्डा राजनाथ सिंग यांच्याकडे विनंती। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। ग्रामस्थांचा विरोध आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम। अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार। छत्तीसगडच्या नारायणपूरच्या पोलीस कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला। काही पोलीस जखमी, तर दंतेवाडामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। सोलापुरात 3 गावांमध्ये वीज कोसळल्याची घटना। दोघांचा मृत्यू, तर नाशिकच्या दिंडोरीत शेतात पाणी साचलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।